सर्वांना माझा राम राम नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मला खरंच झाला भरपूर उठायला उशीर. हे बघा शेतातच राहतो झोपायसाठी, जागला असते जवारी सर्व शेतात. आता उठून आलो घरून आलो नदीवर, कारण घरी व्हिडिओ काढी मला वाटते भीती. मग घरी आंघोळ वगैरे जेवण वगैरे केलं आणि आलो नदीवर, कारण की मोटर चालू नव्हती आमची. मग म्हणलं चला बा काय करायचं, मग आलो नदीवर. आहे बघा ती आमची मोटर आहे, ती बंद. सगळ्यांच्या चालू होत्या, तुझड मोटर इकडे चालू आहे आणि आमची एकच बंद होती, कारण की ती लाईन उलटी सुलटी आल्यामुळं आमचं आयटो शूज जरा खराब झालं होतं. मग चला वायर खालीवर करायचे होते उलटे सोयचे. मग मी आणलं होतं पेनचीस, तर दादाला म्हटलं घेऊन या. तोपर्यंत काय करायचं म्हणून काढायला भेटलो व्हिडिओ. हे बघा आमचं ट्रॅक्टर आहे, हे ट्रॅक्टर जे की आता लाईन काढून ठेवली मी, त्यातली फीस काढून ठेवले, कारण की पेनचीस नसल्यामुळे ते राहिलं तसं. आणि मग काढायला भेटलो व्हिडिओ. हे बघा नदी आहे आमच्या इकडं, असंच असते चालू. हे सगळं गावठी आहे, हे सगळ्याचे पाईप वगैरे फुटलेले आहेत. कोणाचं पाणी कुठून पण जाते, जास्त कमी शेतात आणि जास्त नदीतल्या नदीतच पाणी जाते. इकडं असंच असते कधी पण, त्यासाठी काही टेन्शन नाही. मग म्हणलं काय करायचं, हे सगळं केलं. दादा वगैरे आली चालू करायसाठी, तोपर्यंत तेवढा व्हिडिओ कट केला आणि आलो घरी, कारण की घरच्या समोर आपल्याला व्हिडिओ काढणं होत नाही, ते घरी कोण नसल्यामुळं. हे बघा हे आमच्या दादाचा कार्यक्रम चालू, मुगड्या वगैरे टाकायचे, कारण की लग्नाची तयारी चालू आहे. येणाऱ्या 28 तारखेला लग्न आहे त्यांचं. ते आमची मावशी होती आणि शेत आहे. हे बघा लोकांच्या इकडं काळी माती असते ना, आमच्या इकडे काळ्यामध्ये दगडे डोकशे आहेत, काही पोळे दगडायची. आणि त्याच्यात आमची जेवारी बघा कशी जेवारी बसलेली दाखवतो तुम्हाला. हे बघा जेवारी 3 एकराचा एकदम तुम्हाला. हे बघा जशाला तसं कणीस, हाईटला कमी आहे पण कणीस एकदम चांगलं. हे बघा मोत्यावानी जेवारी बसलेली. आणि आपल्याला शेतीमध्ये काम करायला भरपूर आवडते बा, कोणी काही म्हणून. पण एक चूक झाली की जिथं मी झोपतो मळ्यावर, त्या मळ्यावरच पुरं पाणी साचेलं होतं तिच्या खाली. काय करावं, गेलो असं आणि तिकडली पाणी काढून टाकला आणि समोर पाणी घातलं. मला वाटलं इकडं पाणी कमी दिसायला म्हणून मी गेलो, कारण मला वाटलं गेलं नसेल पाणी बा. मग गेलो तिकडं आणि बघितलं तर माझी निराशा झाली, कारण की खरंच तिथं असं पाणी साचलं होतं की त्याच्यावर जर पाय ठेवला की त्याच्या जाळे पुरे ढिले झाले होते, इकडून तिकडे ढकलून दिलं की पडत होता. मग मी म्हणलं बा झोपणं कॅन्सल. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा किती अशी पंचायत झाली माझी, मला सुधरेनं गेलं काय करावं. हे बघा पूर्ण असा जोक झाला माझा आणि डोक्याला हात लावून बसलो. मग मी काय करावं म्हणून. असेच व्हिडिओ जर बघायचे असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की माझा पहिलाच स्टार्टिंग आहे.